आज मी तुम्हाला घाटी मसाला बनवून आणलाय तो दाखवणार आहे। खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की आम्हाला सातारा स्पेशल घाटी मसाला दाखवा, तर अशा पद्धतीमध्ये मसाल्यांचे काय आहे माहिती आहे का, मसाल्यांच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। कसं भाजायचं, किती प्रमाण घेतलं पाहिजे, तर तो हा मी 1.5 किलोचा मसाला बनवून आणलेला आहे। बघा मस्त असा झालेला आहे हा घाटी मसाला। तुम्हाला पूर्ण साहित्य वगैरे खाली लिहून दिलं जाईल, त्याप्रमाणे तुम्ही करा। तुम्हाला मी हे थोडंसं काढून पण दाखवते। वर्ष 2 वर्ष या चटणीला काय होणार नाही बरं का, इतकी मस्त चटणी राहते। हे बघा अशा पद्धतीमध्ये बघा किती मस्त चटणी झालेली आहे आणि चविष्ट तर इतकी आहे ना ही चटणी, खूप चविष्ट आहे। ही आत्ताच मी बनवून आणलेली आहे आणि मी तुम्हाला लगेच दाखवत आहे। भाजायला कुटायला हे सगळं दाखवलेलं आहे। ते रेसिपी तुम्ही सगळ्या बघा माझ्या रेसिपी, त्याच्यामध्ये मी पद्धतशीर दाखवलेलं आहे। मिरची किती भाजायची, मसाले किती भाजायचे, ही जर तुम्हाला बनवायची असेल का नाही तर ह्याचं पूर्णपणे साहित्य मी सगळं तुम्हाला खाली लिहून दिलं जाईल, तुम्ही त्याप्रमाणे बनवा। जर तुम्हाला बनवून घ्यायचं असेल ना तर त्यांचा पण मी ॲड्रेस फोन नंबर देईन, तर तुम्ही त्यांच्याकडून जरी बनवून घेतलं तरी चालेल। तर ही 4 किलो बरोबर मसाला झालेला आहे 1.5 किलोचा। 1.5 किलोला पण 50 ग्रॅम कमीच आहे, तर हा 4 किलो मसाला झालेला आहे आणि खूप चविष्ट बरं का। एकदा करून बघा तुम्ही, स्वतःसुद्धा मिरच्या आणून जरी करून घेतला तरी पण चालू शकतंय, स्वतः बनवला तरी चालेल। त्याप्रमाणे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये साहित्य सगळं मी लिहून देईन आणि भाजायचं कुटायचं कसं जर तुम्हाला बघायचं असेल की नाही की किती भाजल्या पाहिजेत, किती मसाले भाजले पाहिजेत, तर त्याच्या पण रेसिपी अपलोड केलेले आहेत। त्यांच्या पण रेसिपीच्या सगळ्या लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली भेटतील आणि साहित्य प्रमाण पण ह्याचं तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली भेटेल। तर त्याप्रमाणे भाजून कुटून आणली तरी चालेल। हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।